सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे, स्वतःचा विचार मंथन करण्याची जागा आहे. आणि जे काही सेवा शर्ती नियमावलीनुसार नियमबाह्य गोष्टी घडतात. आज जितेंद्र आव्हाड साहेबांची पत्रकार परिषद मी आत्ता जस्ट लाईव्हवर पाहिली डिजिटल मीडियाद्वारे व्हॉईस चॅनलच्या. आणि आल्यानंतर जे आत्ता जितेंद्र आव्हाड साहेबांनी उघड केलं भूखंडाबाबत जनहित याचिका दाखल करणार आहेत. परंतु हा जो काही प्रकार आहे ठाण्यामध्ये भूखंड घोटाळा, TDR घोटाळा, हा तो आजचा नाही आहे. जसं असीम गुप्ता 1 वर्षासाठी होते आणि जसवाल आले, एक प्रभावी माणूस होता जसवाल, हुशार माणूस होता जसवाल आयुक्त म्हणून. परंतु त्यावेळचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, सरकारमधले एकनाथरावजी शिंदे आणि आयुक्त जसवाल ह्यांचं ट्युनिंग चांगलं होतं. कारण की भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार असताना त्या काळी 2014मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि जसवाल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची चांगली मैत्री नागपूरपासूनच असल्याने ठाण्यामध्ये जे काही 6 वर्ष अधिराज्य गाजवायला मिळालं याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार कसे करायचे ह्याची शाळा जसवालने सगळ्यांना शिकवली. भ्रष्टाचार कसे करायचे, TDR घोटाळा कसा करायचा, हे सगळे घोटाळे हे जसवाल साहेबांनी, नगरविकास मंत्री आणि जो खोटी बिल्ड काळामध्ये निलंबित झाले होते निंबाळकर, ज्यांना थेट सेवा नियोजन अधिकारी 2014मध्ये अनधिकृतपणे प्रमोशन दिलं, त्याचं गोपनीय रिपोर्ट पण नसताना आणि चौकशी पूर्ण झालेली नसताना खोट्या बिलांची त्याला थेट सेवा नियोजन अधिकारी दिलं. आणि नंतर जसवालच्या जसवालच्या कारकिर्दीमध्ये TDR चोरी घोटाळ्यामध्ये सगळे टीमवर्क तयार झालं. या टीमवर्कवर थेट निंबाळकरला उपनगर अभियंता बनवलं, शहर नियोजन अधिकारी, शहर विकास अधिकारी. आणि हा जो काही भूखंड TDR घोटाळा होत होता, जे काही महासभेमध्ये निंबाळकर आणि जसवाल उत्तरं देत होते, मी बारकाईने अभ्यासायचो. मी महासभेला यायचो, मी बसायचो नाही, मी बारीक गोष्टी ऐकायचो. सेवा नियमावलीचे काय चालतं काय नाही. मी बांधकाम खात्यात प्रकल्प विभागात जरी काम करत असलो, म्हणजे महानगरपालिकेच्या इतमूत सर्व गोष्टीवर माझं लक्ष असायचं. का? कारण कुठेतरी आमची म्हणजे शिंदे खात्याची नाळ आहे या महानगरपालिका. त्यामुळे जो काही ठाण्यामध्ये जसवाल आल्यानंतर जो काही TDR घोटाळा एक विकासकाला भूखंड वाटप झाली. आज अनेक भूखंड 1 रुपया भाडेपोटी बरेच विकासक फुकटचे जर व्यवसाय करतात. जसं आता जिओ जे ग्लोबल हॉस्पिटल दिलं, नाममात्र भाडेपोटी दिलं, पैसे कमवतो कोण? जिओवाला. इकडे वाघायला हॉस्पिटल दिलं जिओला चालवायला. काय मेहरबानी आहे? मेहरबानी अशी आहे की विकासकाकडून भले गठ्ठा टक्का ह्या TDR घोटाळ्याचा FSIचा नगरविकास मंत्री, त्यावेळचे पालकमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या खिच्यामध्ये पोचला आणि पोचतोय आणि पोचत राहतोय. आत्ता निवडणूक पूर्व ग्रीन झोन तो रेसिडेन्शियल झोन करण्यामध्ये अनेक बातम्या आल्या ना की 10,000 कोटी रुपये घेऊन या TDR म्हणजे DPR कन्व्हर्जन ग्रीन झोन तो रेसिडेन्शियल झोनमध्ये करताना जो काही संपूर्ण विकासकाकडून जो स्कॅन्डल झाला, 10,000 कोटीचा घोटाळा, आणि तो 10,000 कोटी रुपये घेऊन आशर विदेशामध्ये पळाला. सर्वच बातम्या झाल्या TVवरती. संजय राऊतने पण बोलले, विश्लेषण केले
अनेक विधानसभेतले बोलले या गोष्टीवरती. मैत्री संस्थेवरती उपाध्यक्ष, त्याला शासकीय अधिभार, मंत्र्यासारखे गाड्या आणि त्याच्या दिमतीला अजून एक सांगतो स्कॅम काय आहे ते. तुम्हाला माहिती आहे, संजय देशमुख नावाचं प्राणी आपल्याकडे उपअभियंता होतं. हां, आणि 2014 पूर्वी मग तेव्हा पदोन्नत्या नव्हत्या, प्रमोशन नव्हता, वाद होता डिग्री डिप्लोमाचा. या अंती जसवाल साहेबांनी येण्यापूर्वी म्हणजे 2010ची घटना आहे. 2010मध्ये आयुक्त जंत्रे होते आणि संजय देशमुख याला थेट के.डी. लालाने शहर नियोजन अधिकारी बनवलं. म्हणजे ही घटना आहे निंबाळकरच्या आधीची. शहर नियोजन अधिकारी बनवलं थेट. आणि हे शहर नियोजन अधिकारी केवळ आश्चर्य विकासकाचेच प्रस्ताव करायचा, जो पालकमंत्र्यांशी निगडीत होता. आश्चर्य विकासकाचेच प्रस्ताव करायचे, जे आश्चर्य विकासक पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदेशी निगडीत होता. त्यामुळे काय झालं, जेव्हा मला जेव्हा काय गोष्टीची लागते तेव्हा अशासाठी मी हरकत उपस्थित करतो. मी संजय देशमुखवरती नियमबाह्य चार्ज भार ची हरकत घेतली आणि हरकतीमुळे मी थेट संजय देशमुखशी बोललो. संजय, ही नगरपालिका माझ्या बापाने घडवली आणि ज्या काही नियुक्त्या झाल्या ना अभियंत्याला, ते माझ्यामुळे झालेल्या आहेत असं मी सांगितलं ठोसपणे. 50 अभियंते त्या काही पहिल्या टप्प्यामध्ये, परंतु 17 मला डावळलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 असे 100 अभियंते भरले. त्याच्यातलेही तुम्ही लोक सातारा, सांगली, करेगाव, दरेगाव, परेगाव, कोल्हापूर तुकडा आलेले आहात. ही मेहरबानी आहे दिवंगत काम करण्याचे चांगो शिंदेची आहेत म्हणून तुम्ही आलात. आणि इथे येऊन जर तुम्ही चोरी उचक्की कराल तर रवींद्र शिंदे समोर येणार. तर आम्ही संजय देशमुखची हरकत महासभेत उपस्थित केली. नियमबाह्य चार्ज, कोणाच्या पदोन्नती नसताना थेट शहर नियोजन अधिकारी कसं काय बनवलं. तो सुरेश कांबळे नगरसेवक, आमच्या भीमरक्ताचा माणूस, रवींद्र शिंदेचे प्रश्न त्याला खरोखर वाटले, महासभेत उपस्थित केले आणि संजय देशमुखने तात्काळ राजीनामा देऊन नोकरी सोडून गेला. ही सत्य घटना आहे. आणि गेल्यानंतर संजय देशमुख हा आशर IT पार्कच्या आशर ऑफिसमध्ये जॉईन झाला. जो घरातून ऑफिस चालवायचं त्याला रवींद्र शिंदेने मोठं केलं. नंतर तो एकनाथ शिंदेला पकडून संजय देशमुख यांनी जे काही स्कॅम केलं. आणि नंतर संजय देशमुख हा वकिली केल्यामुळे आणि थोडं टेक्निकल बनवायला फक्त लिगलची विकासांची कामं लिगली राईट्सची करायचा आणि सर्वे करायचा एवढं. मग हळूहळू काय झालं, स्कॅमने आता क्लस्टर जसं आलं, क्लस्टर स्कॅम केलं, SR स्कॅम केलं. आणि ठाणे महानगरपालिकेत सल्लागार कमिटीवर नसताना त्याला अनधिकृतपणे घेतलेलं आहे हे पण मला कळलं, म्हणून मी ऑब्जेक्शन दिलं. त्यामुळे आज TUMC नावाची संजय देशमुखची कंपनी आज 10 वर्षात उभारी आली. आणि 10 वर्षात उभारी नसताना या आता गेल्या मला वाटतं 16 ते आत्तापर्यंत या 10 वर्षात एवढी उभारी घेतली ती अब्जपतीची कंपनी झाली. 80 कोटी रुपये क्लस्टरमध्ये सर्वेक्षणचे. हा स्कॅम माझ्या समोर आलेला आहे. आणि हा स्कॅम एक लोकप्रतिनिधींनी काढलेला आहे, मी नाही काढला. एक लोकप्रतिनिधी त्याच्या मागे आहेत, मार्गावर आहेत. त्याने माझ्याकडूनही फाईल घेतली स्टडीसाठी. माझ्याकडे जे काही कायद्याचे पेपर होते, TDRचे पेपर होते, ती फाईल पण त्या लोकप्रतिनिधींनी घेतली अभ्यासाला. आणि त्याच्या बातम्या पण व्हायरल झाल्यात पेपरमध्ये, TDR FSI घोटाळ्याच्या. त्यामुळे सगळ्यांना त्याचं नाव पण माहीत झालं. आता हे सगळं गोष्टी ज्या होत आहेत एक चेन नेटवर्कने होत आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी होतात एक चेन नेटवर्कने होते. नगरविकास पालकमंत्री, त्याच्या अधिपत्य आशर बिल्डर, त्याच्या अधिपत्य संजय देशमुख, एक बोगस कंपनी TUMC घेऊन करोडो रुपयाचे अब्जपतीचं लगेच कंपनी कशी काय झाली. आशर ITचं गांधीनगरमधील आशर
मॉलमध्ये त्याचं पूर्ण फ्लोअर कसं काय ऑफिस आलं. एखादा साधा माणूस नोकरी धंदा करणार बिझनेस उभं राहताना एवढ्या लवकर उभं राहत नाही. ते मी बघून आलो आहे. रवी मी तुला देतो काम, रवी मी तुला देतो काम, रवी मी तुला देतो काम, मी सगळी माहिती घेऊन आलो. मी काही गेलो नाही, ते मग त्याची माहिती काढायला गेलो होतो, माहिती काढून आलो. रवी मी तुला, पण तो माहिती स्कॅममध्ये सापडलेला आहे. त्यामुळे ही कंपनी बेवकस आहे, त्याच्या मागे एक लोकप्रतिनिधी लागलेला आहे. त्यामुळे मला काय उतरायची गरज नाही. आपोआप ते लोकप्रतिनिधी म्हणणं येणार. आणि ह्या काय चेन नेटवर्कचा बॉम्ब आहे ना, लवकरच फुटणार आहे. त्यामुळे जो काय बॉम्ब आज TDRचा जितेंद्र आव्हाड जे घेऊन आले, तो बॉम्ब आधीच तयार झालेला बॉम्ब आहे. आता कुठे माहिती पडल्यामुळे तो फोडायला घेतलेला आहे. त्यामुळे हा बॉम्ब ज्यावेळेस फुटायला पाहिजे तेव्हा फुटला नाही. तेव्हा बोलत होते कारण सरकारमध्ये होते, आणि आता अचानक फुटायला आले बॉम्ब. परंतु रवींद्र शिंदेकडे एक एक कागदी पुरावा आहे, पण तो कोणाला देणार नाही. तो स्वतःच बॉम्ब वाजवणार आहे, लक्षात घ्या. एस रविराज, रवींद्र शिंदे, संविधानाचं रक्षक, कायद्याचं रक्षक, शहराचं रक्षक, राज्याचं रक्षक आणि भारताचं रक्षक आहे. आग्नेयास्त्र आहे. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, जो मोडेल त्याला जेलचा रस्ता. एवढंच सांगतो. धन्यवाद.